टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व कबूतरखाने बंद करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आले होते। यानंतरच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे आहे ते कारवाई करण्यासाठी दादरच्या कबूतरखाने येथे आलेले आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकता सध्या आपण दादरच्या कबूतरखाना या परिसरात आहोत। आपण पाहू शकता खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं या कबूतरखान्यांना म्हणजे या कबूतरखान्याजवळ कबूतरांना खाद्य खाण्यासाठी खरं तर मनाई करण्यात आली होती। त्याचसोबत कबूतरांमुळे खरं तर श्वासाचे त्रास होत असल्यामुळे ही संपूर्ण कारवाई जी आहे ते महानगरपालिकेकडनं केली जात आहे। मात्र आपण जर पाहिलं तर काल रात्रीच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं या संपूर्ण कबूतरखान्यावरती जाळी टाकण्याचे काम करण्यासाठी खरं तर अधिकारी या ठिकाणी आले होते। मात्र या अधिकाऱ्यांना पाहून आपण जर पाहिलं तर इकडचे स्थानिक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती आले। यांनी या संपूर्ण गोष्टीचा खरं तर निषेध नोंदवला। यानंतरच आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या लोकांशी या सर्व नागरिकांनी चर्चा करून त्यांना पत्र दिलं। यानंतर या पत्राद्वारे त्यांनी मागणी सुद्धा केली की आम्हाला या संपूर्ण कबूतरखान्यामधील कबूतर जे आहेत ते यांची नीट जे आहे ते जागा त्यांना दाखवून द्यावी। यानंतरच या कबूतरखान्यावरती जाळी टाकावी अशी त्यांची मागणी जी आहे ती होती। यानंतर आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने सुद्धा या नागरिकांना खरं तर कबूतरखान्यामधील कबूतरांच्या जागेची सोय करण्यासाठी मागणी जी आहे ती वेळ जी आहे तो देण्याला आपल्याला पाहायला मिळते। यानंतर आपण पाहतोय अजूनही मुंबई पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळते। खरं तर कबूतरखाना हा बंद करण्यासाठी काल अधिकारी आले होते। या कबूतरखान्यावरती प्रथमतः जाळी टाकण्याचं काम करणार होते। या जाळी टाकल्यामुळे खरं तर कबूतर जे आहे ते या कबूतरखान्याच्या आतमध्ये येणार नाहीत आणि इथे येणारा स्थानिक नागरिक जो आहे तो या कबूतरांना खाद्य टाकणार नाही। या उद्दिष्टाने खरं तर हे महापालिकेचे अधिकारी या कबूतरखान्यावरती जाळी टाकण्यासाठी काल आले होते। मात्र या तिकडच्या स्थानिकांनी खरं तर या संपूर्ण घटनेला निषेध जो आहे तो नोंदवला आहे। मात्र आता यानंतर मुंबई महानगरपालिकेने या सर्व नागरिकांना वेळ सुद्धा दिली आहे। त्यामुळे आता आज खरं तर या स्थानिकांनी वेळ मागितली होती या कबूतरांना ठिकठिकाणी ठेवण्यासाठी। मात्र आता महानगरपालिकेने आज त्यांना दिलेल्या वेळेनंतर या कबूतरखान्यासंदर्भात नेमकं महानगरपालिका काय पावलं उचलणार आता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।